नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। वर्षभरासाठी कांदा कसा साठवायचा, त्याचबरोबर तो कसा निवडायचा हे आपण पाहणार आहोत। आणि कांदा 7 ते 8 महिने कसा साठवून ठेवायचा आणि कांदा नवीन येईपर्यंत आपला कांदा व्यवस्थित कसा साठवून ठेवता येईल हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एका परातीमध्ये थोडेसे कांदे घेतलेले आहेत। तर आपल्याला कांदा कसा साठवून ठेवायचा आहे आणि कोणत्या पद्धतीचा जो कांदा आपण साठवायचा आहे, म्हणजे तो उन्हाळी कांदा असतो। तर उन्हाळी कांदा कसा ओळखायचा, तर त्यासाठी जे कांद्याची मुळं आहेत ती इथे पाहताय तुम्ही, फिकट रंगाची असतात आणि कांद्याचा रंग फिकट लालसर असतो। तो कांदा आपल्याला वर्षभरासाठी साठवून ठेवायचा आहे। आणि अशा पद्धतीने एक कांदा घ्यायचा आणि तो कांदा आपल्याला त्याची जी साल आहेत ते काढून घ्यायचं आहे। जर साल निघत असेल तेवढं त्या कांद्याचं साल काढून घ्यायचं आणि ही मुळं पाहताय तुम्ही, ती सुद्धा आपल्याला ही कांद्याची काढून घ्यायची आहे। तर अशाच पद्धतीने इथे मी कांदा काढून घेणार आहे, म्हणजे कांद्याची सालं जी असतील ती काढून घेणार आहे। जर निघत असतील तरच काढायची आहेत। तर इथे दुसरा कांदा मी तुम्हाला दाखवते। तर हा कांदा खराब कांदा आहे, कारण 50 किलोचं पोतं घ्या किंवा तुम्ही 10 किलो घ्या किंवा कितीही घ्या, पण जेव्हा कांदा आपण घेऊ तेव्हा 2 ते 3 दिवस तो पसरवून ठेवायचा, म्हणजे त्यातलं जे पाणी असेल किंवा काही असेल तर ते निघून जातं, म्हणजे हवा लागते त्या कांद्यांना व्यवस्थित। अशा ठिकाणी हे कांदे ठेवायचे, म्हणजे ते खराब होत नाहीत। आणि 2 ते 3 दिवसानंतर हे कांदे व्यवस्थित अशा पद्धतीने साफ करून ठेवायचे आहेत, म्हणजे त्याची मुलं काढून ठेवायची आणि ज्या काही पाती असतील कांद्याच्या त्यासुद्धा अशा पद्धतीने काढून घ्यायच्या। तर इथे काही खराब कांदे आहेत ते रोजला वापरायला ठेवायचे आणि अशा पद्धतीचे जे चांगले कांदे आहेत ते एका बास्केटमध्ये भरून ठेवायचे आहेत। तर इथे मी दाखवते, काही कांदे खराब आहेत, काही कांदे चांगले आहेत, त्याची मुळं काढून घेते आणि जेवढ्या पाती निघतील कांद्याच्या तेवढ्या मी इथे काढून घेणार आहे। तर इथे पाहताय तुम्ही, बाहेरून जरी कांद्याची पात चांगली दिसत असेल तरी आतमधून कांदा ओला आहे, तर हे कांदे आपल्याला साठवून ठेवायचे नाही आहेत। तर अशा पद्धतीचे जर कांदे असतील तर ते रोजच्या वापरायला ठेवायचे। तर इथे दुसरा सुद्धा मी कांदा दाखवते बघा, बाहेरून चांगला दिसत होता आणि आतमधून ओलसर आहे आणि खराब सुद्धा होणार आहे थोड्या दिवसांनी, तो सुद्धा कांदा आपल्याला वापरायला ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीचे जे कांदे असतील ते वापरायला ठेवायचे। आणि खरंच माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे हा कांदा सुद्धा आपल्याला वर्षभरासाठी साठवून ठेवायचा आहे। तर याची मी मुळं काढून घेतलेत आणि याच्या पाती निघत असतील तर या पाती सुद्धा काढायच्या आहेत। तर इथे पाती काढून घेते। तर अशाच पद्धतीने बाकीचे जे 50 किलो कांदे सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला हे साफ करून ठेवायचे आहेत, तरच हे कांदे आपले वर्षभर व्यवस्थित असे हे टिकल्या जातात। तर इथे एका बास्केटमध्ये इथे मी कांदे घेतलेले आहेत जे वर्षभरासाठी आपण ठेवायचे आहेत आणि अर्धे कांदे इथे मी घेतलेत ते रोजच्या वापरासाठी इथे मी घेतलेले आहेत। तर रोजच्या वापरातले कांदे आहेत ना, ते जास्त असतील, म्हणजे खराब जास्त निघाले तर ते तुम्ही एका बास्केटमध्ये सुद्धा ठेवू शकता, म्हणजे रोजच्या वापराला तुम्ही ते वापरू शकता। तर इथे पाहताय तुम्ही, जास्तच काही कांदे ओले निघालेले आहेत, ते सुद्धा इथे मी
वापरायला घेतलेले आहेत, इथे पाहताय तुम्ही. तर अशा पद्धतीने हे कांदे आपण भरून ठेवायचे आहेत वर्षभरासाठी. तर एका बास्केटमध्ये हे वर्षभरासाठी कांदे भरून ठेवायचे. एक मोठं बास्केट घ्यायचं आणि त्यामध्ये हे कांदे तुम्ही भरून ठेवू शकता. म्हणजे हे 7 ते 8 महिने आरामात टिकतील, जेणेकरून नवीन कांदे येईपर्यंत हे आपल्याला कांदे व्यवस्थित असे टिकवून ठेवायचे आहेत. तसेच तुम्ही हे एखाद्या पसरट ठिकाणी सुद्धा हे पसरवून ठेवू शकता, म्हणजे ते कांदे व्यवस्थित टिकल्या जातात. तर अशा पद्धतीने उन्हाळी कांदा ओलगायचा आहे आणि तो कांदा साठवून सुद्धा व्यवस्थित असं ठेवायचा आहे. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.